मी हर्षाली, महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया काही विशेष घडामोडी। कल्याणमध्ये डॉक्टर जोडप्याने दुसऱ्या डॉक्टरला व एका फार्मसिस्टला घातला 70 लाखाचा गंडा। गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पती पत्नीपैकी डॉक्टर पतीला पोलिसांनी घातल्या बेड्या। या डॉक्टरची पत्नी अद्याप फरार आहे। जवळपास 70 लाखाची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरला 6 महिन्यांपासून पोलिसांना चकमा दिल्यानंतर सोमवारी कल्याणमध्ये अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या डॉक्टर आरोपीचे नाव प्रसाद यादवराव साळी असे असून त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याची पत्नी वैशाली प्रसाद साळवी, जी या प्रकरणात सह आरोपी आहे, ती अद्याप फरार आहे। त्यांच्या पत्नीने एका औषध निर्माण व्यवसायातील एका फार्मसिस्टला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आश्वासन देऊन अनेक पीडितांकडून पैसे गोळा करून पोबारा केला। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांनी फसवणुकीची तक्रार केल्यामुळे या प्रकरणी पोलिसांचा तपास चालू होता। त्यामध्ये डॉक्टर प्रसाद साळी याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले असून त्याची पत्नी फरार आहे। या प्रकरणातील आणखी पीडितांना ओळखण्यासाठी आणि फसवणुकीचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी पुढील तपास चालू आहे, असे तपास अधिकारी विजय गायकवाड यांनी सांगितले। 50 खाटांचे हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करून देतो असे आमिष दाखवून ठाण्यातील डॉक्टर प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नीने ही फसवणूक केली। दुसऱ्या एका डॉक्टरला आणि एका फार्मसिस्टला तब्बल 17 लाखाचा गंडा घातल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून फरार असलेल्या बंटी बबली जोडीपैकी डॉक्टर प्रसाद साळी याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या घातल्या। पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पत्नी वैशाली साळी अद्याप फरार आहे। वैद्यकीय क्षेत्रातील एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला फसवल्यामुळे एकच खळबळ सर्वत्र माजली आहे। अशा प्रकारे जर डॉक्टर पेशामध्ये गुन्हेगारी प्रमाण वाढत असेल तर लोकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा सवाल सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे। खडकपाला पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होता। आरोपी जो आहे प्रसाद यादवराव साळी आणि त्यांची पत्नी हे जे बंटी बबली होते यांनी एक 70 लाख व त्यापेक्षाही जास्त प्रमाणात घोटाळा केलेला आहे। माझे जे पक्षकार आहेत आणि फिर्यादी त्यांची यांनी त्याच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालू करून देतो असे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आणि 70 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले आणि ते पैसेही त्यांना परत केले नाही आणि हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालू करण्यासाठी जागाही दिली नाही। त्यानंतर या आरोपींनी कल्याण येथील मान्य सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्येच फेटाळला होता। त्याच्यानंतरही हे दोन्ही जे बंटी बबले आरोपी आहेत हे फरार होते आणि आज त्यांना त्याच्यापैकी आरोपी जो आहे प्रसाद साळी याला पोलिसांनी अटक केली। कल्याण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात त्यांना आज पोलीस कोठडीसाठी हजर केले असता मान्य न्यायालयानं त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आणि 25 तारखेला पुन्हा त्यांना रिमांडसाठी इथे घेऊन येणार आहेत आणि याच्यामध्ये पोलीस तपास चालू असून आरोपी नंबर जी 2 आहे मिसेस साळी यांनाही पोलीस लवकरच अटक करतील अशी आमची अपेक्षा आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।